नमस्कार. आजच्या या पवित्र क्षणी आपण श्री गुरूंच्या अपार कृपेमुळे एक अत्यंत महत्त्वाचा, कल्याणकारी, पवित्र असा अध्याय ऐकणार आहोत. श्री गुरु चरित्राचा 12वा अध्याय. हा अध्याय पूर्ण भक्तिभावाने ऐकला तर मन शुद्ध होतं, दुःख दूर जातात, वाईट ग्रह शांत होतात आणि आयुष्य बदलून टाकणारी फलश्रुती मिळते, असे अनेकांचे अनुभव आहेत. आज आपण केवळ अध्यायाचा अर्थ नाही समजून घेत, तर त्या मागचा खोल आध्यात्मिक संदेश, प्रत्येक श्लोकाची दिव्य शक्ती आणि त्या ऐकण्याने मिळणारी 100% फलप्राप्ती देखील जाणून घेणार आहोत. 12व्या अध्यायाची महिमा. हा अध्याय गुरूंच्या निस्सीम करुणेचा पुरावा आहे. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, दुःखातून मुक्त करणारा, अज्ञानातून ज्ञान देणारा, भ्रमातून सत्याकडे नेणारा. 12व्या अध्यायात नामधारकाने श्री गुरूंची कृपा कशी मिळवली, त्याला काय अनुभूती आल्या आणि श्री गुरूंनी दिलेली शिकवण किती जीवन बदलणारी आहे, हे महत्त्वाचे आहे. हा अध्याय फक्त ऐकणे देखील पवित्र मानले जाते. तर आपण अध्यायाला सुरुवात करूयात. नामधारक श्री गुरूंच्या आश्रमात येतो. त्याच्या मनात अनेक प्रश्न, चिंतेचा भार, संसाराच्या ताणांनी भरलेले हृदय. पण एक आशा होती, गुरूंच्या चरणी आलोय, आता सर्व काही ठीक होईल. आपणही कधी देवाच्या किंवा गुरूच्या मंदिरात जातो, तेव्हा आपले मन कसे शांत होते. जसे आपली आई आपल्या लेकरांना कुशीत घेते, तसं स्पर्श गुरूंच्या उपस्थितीत मिळतो. नामधारक एका भक्ताच्या घरी थांबतो आणि गुरूंच्या जीवनाचे, त्यांच्या चमत्कारांचे अनुभव ऐकतो. श्री गुरूंची दृष्टांत कृपा. हा अध्याय आपल्याला सांगतो की फक्त एक नजरसुद्धा मनुष्याचे भाग्य बदलू शकते. नामधारक म्हणतो, गुरूंच्या दर्शनातच माझे सर्व दुःख दूर झाले, शरीर हलके झाले, मन आनंदित झालं. गुरूंच्या नजरेत अशी शक्ती असते की आजार शांत होतात, मन शांती मिळते, ग्रह कलह कमी होतात, आर्थिक अडचणी कमी होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यांची नजर म्हणजे कृपापूर आहे. ज्यांना गुरूचे प्रत्यक्ष दर्शन नाही मिळाले, त्यांना गुरुचरित्राचे वाचन आणि गुरुचरित्राचे श्रवण यातून तितकाच लाभ मिळतो, असे म्हटले जाते. अध्यायातील शिकवण. 12व्या अध्यायात श्री गुरूंनी काही अत्यंत महत्त्वाचे उपदेश दिले आहेत. सत्याचे पालन करा. खोटेपणा, फसवणूक, ढोंग हे मनुष्याला गुरुकृपेपासून दूर नेतात. कोणालाही दुखवू नका. शब्दाने, कृतीने, मनाने नकारात्मक ऊर्जा तयार करू नका. साधू संतांचा आदर करा, ज्यांच्यात अहंकार नाही, जे आपल्या सुखदुःखासाठी जगतात. त्यांचा आदर देणे म्हणजे गुरूंची कृपा आणि गुरूंची पूजा. मन शांत ठेवा. चंचल मन असेल तर कृपा उरत नाही. गुरु म्हणजे शांतता, हे सर्वात अगोदर तुम्ही लक्षात ठेवा. निस्वार्थ भाव ठेवा. मला काय मिळेल हा प्रश्न सोडा. गुरूत माझा जीव आहे ही भावना ठेवा. नामधारकाचा चमत्कारिक अनुभव ऐका. नामधारक सांगतो की गुरूंच्या एकाच वाक्याने माझ्या आयुष्यातील सर्व संकटे निघून गेली. माझे कर्मशुद्धीकरण झाले. गुरु एकाच नजरेने कर्म बारीक करतात, हे ज्ञान येथे मिळाले. या अध्यायाच्या श्रवणाने जन्मजन्मांतील पापे नष्ट होतात, असे शास्त्र सांगते. खरा चमत्कार म्हणजे काय? समस्या कमी होणे, मनोधैर्य वाढणे, भीती नाहीशी होणे, घरात
प्रकाशमय वातावरण येणे. हा अध्याय ऐकताच अनेकांना पुढील बदल जाणवतात. घरातील वाद शांत होणे, पैशाचा अडचण दूर होणे, नोकरीची अडचण संपणे, परीक्षेमध्ये यश मिळणे, आरोग्यामध्ये सुधार होणे, गर्भधारणेची पूर्णता होणे, व्यवसाय सुरळीत होणे. हे सर्व अनुभव हजारो भक्तांनी सांगितलेले आहेत. श्री गुरूंचे वचन ऐका. श्री गुरु नामधारकाला सांगतात, जे मनापासून भक्तिभावाने समर्पणाने माझी कथा ऐकतात त्यांच्या आयुष्यात मी स्वतः परिवर्तन घडवून आणतो. हेच या अध्यायाचे गूढ आहे. आपल्याला यामध्ये फलश्रुती हीच मिळणार आहे. 100% फलश्रुती कशी मिळते? जर तुम्ही मनापासून अध्याय ऐकला, गुरूंचे नाव घेतले, कधीही काहीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला, मनातला अहंकार सोडला आणि भक्तीचा भाव ठेवला तर तुम्हाला 100% फलश्रुती मिळते. तर गुरुचरित्राचा 12वा अध्याय तुम्हाला ताबडतोब फळ देतो. एकदा तुम्ही नक्की ऐका. 12वा अध्याय म्हणजे आयुष्य बदलून टाकणारा अध्याय आहे. कृपापूर, पावनता, शांती, समाधी आणि जीवन परिवर्तन. आज तुम्ही जो अध्याय ऐकला तो तुमचं आयुष्य अधिक सुंदर, शांत, संपन्न आणि प्रकाशमय करील. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. धन्यवाद.